अवैध धंद्यावर एलसीबीची मोहीम, 49 आरोपींवर कारवाई, लाखोचा मुद्देमाल जप्त। बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागामध्ये सुरू असलेल्या अवैध देशी विदेशी दारू विक्री, हातभट्टी व्यवसाय व मटका जुगार यावर स्थानिक गुन्हे शाखेने जून महिन्यात धडक कारवाई करत 49 आरोपींवर कारवाई केली असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशावरून ही मोहीम हाती घेण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत राबवण्यात आली। विशेषतः मलकापूर ग्रामीण हद्दीतील दाताडा टोलनाका परिसरात अवैध दारू वाहतूक करणाऱ्या मोहन नयनसिंग जाधव याच्या विरुद्ध कारवाई करत 2,88,620 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तसेच मेहकर, बोराखेडी, रायपूर, खामगाव, साखरखेडा, अंधेरा, बुलढाणा शहर व ग्रामीण, जानेफळ, बिबी आणि सिंदखेड राज्य या ठिकाणी एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मातोंडकर, यशोदा कनसे, पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजळ, दत्ता नरवडे, पंकज सपकाळे, सचिन कांडे, दिगंबर कपाटे, विजय पैठणे, रघुनाथ जाधव, विजय वारुळे, मनोज खर्डे, हर्षल जाधव आणि समाधान टेकाडे यांनी सहभाग घेत महत्त्वाची भूमिका बजावली। जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी आणि श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडली असून आगामी काळात अशा कारवायांना आणखी गती देण्यात येणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।